पुणे जिल्ह्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना पिकअपचा भीषण अपघात होऊन 8 महिलांचा मृत्यू झालाय तर 29 महिला गंभीर जखमी झाल्यात। खेड तालुक्यातील ही घटना असून श्रावण महिन्याचा आज तिसरा सोमवार असल्यानं दर्शनासाठी या महिला जात असताना हा अपघात झालाय। एका नागमोडी वळणावर घाट चढताना पिकअप रिटर्न आल्यानं 100 फूट खोल दरीत कोसळली आहे। जखमी महिलांना 10 रुग्णवाहिकातून खाजगी रुग्णालय आणि चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दर्शनाला निघालेल्या महिलांचा अशा पद्धतीने दुर्दैवी अपघात झाल्याने नातेवाईक महिलांनी मात्र मोठा आक्रोश केला होता। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात जीवितहानी झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले, तर मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये तर जखमींच्या उपचारांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलंय। श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थान पाईटच्या हद्दीमध्ये असलेले हे देवस्थान पाईट गावातलीच पापळवाडी या ठिकाणून जी माल व पिकअप वाहनमध्ये 29-30 महिला देवदर्शनाला चालल्या होत्या आणि त्या पिकअपच्या ड्रायव्हरचा ताबा सुटून त्या ठिकाणी पिकअप दरीमध्ये कोसळली आणि 29-30 महिला ज्या पिकअपमध्ये होत्या त्यामध्ये 7 महिलांचा मृत्यू झालेला आहे। बाकीच्या महिला काही गंभीर जखमी आहेत, काही पुढील उपचारासाठी चाकण असेल, खेड असेल, पुणे असेल या ठिकाणी उपचारासाठी पाठवलेले आहेत। निश्चितपणानं कुठंतरी या ठिकाणी त्या महिलांना एका घरातल्या 2-2, 3-3 महिला म्हणजे जावं असतील किंवा कुठल्या आई असेल, मुलगी असेल, अशा काही महिला होत्या। या वस्तीमध्ये आज खऱ्या अर्थानं दुःखाचा डोंगर कोसळून या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये हा फार मोठा अपघात खेड तालुक्यामध्ये पसरलेला आहे। पाईट गावावरती पूर्ण शोककळा पसरलेली आहे। खरं तर शासनाची काही मदत मिळेल अशी प्रयत्न काय? आता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे। ज्या महिलांना उपचारासाठी पुढील जे दवाखान्यामध्ये म्हणजे स्थलांतरित केलेलं आहे, जी मदत लागेल ती शासनाच्या वतीने आम्ही मिळून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। वैयक्तिक स्वरूपात सुद्धा काही मदत लागली ती सुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न करू।